नांदेड, कोलकाता आणि आता मुंबई एकाच धाग्यानं जोडलेलं बनावट साम्राज्य, पॉली एफ बेल्टचा काळा खेळ आणि कायद्याचा अचानक हल्ला. IPNDS टीम आणि कायद्याच्या अंमलबजावणी यंत्रणाने मिळून फोडला एक महाकाय कट कारस्थानाचा फुगा. नांदेडपासून कोलकातापर्यंत आणि तिथून थेट मुंबईच्या गजबजलेल्या बाजारात बनावट पॉली एफ बेल्ट्स बनवून विकणाऱ्या मोठ्या टोळीचा पर्दाफाश. सुरुवात झाली 18 जुलैला. नांदेड ग्रामीण पोलिसांनी IPNDS टीम वरिष्ठ पोलीस अधिकारी सुनील भिसे यांच्या नेतृत्वाखाली गोदामात शेकडो बनावट बेल्ट जप्त आणि सुरुवात झाली या बनावट साम्राज्याच्या मुळाशी जाण्याची. नांदेड छाप्यातून मिळालेल्या धाग्याने पोहोचले कोलकात्याच्या टॉप्सिया परिसरात. परवेज रबर नावाचा कारखाना, मालक शाहिद इक्बाल अन्सारी. 28 जुलै रोजी दुसरी कारवाई. यंत्रसामग्री, एम्बॉसिंग प्लेट्स, कच्चा आणि तयार माल सगळं जप्त. पण कथा इथे थांबली नाही. चौकशीत समोर आली मुंबईच्या नागदेवी क्रॉस रोडवरील 2 आस्थापनांची नावे, दर्शन एंटरप्राइजेस आणि गायत्री एंटरप्राइजेस. 2 ऑगस्ट रोजी पायधोनी पोलिसांच्या सहकार्यानं तिसरी छापेमारी आणि पुन्हा एकदा मोठा साठा जप्त. कॉपीराईट कायदा, ट्रेडमार्क कायदा आणि भारतीय न्याय संहिता या तिन्हींच्या धारांनी या बनावट नेटवर्कचा गळा पकडला.